नमस्कार मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे। किमान सर्वोच्च न्यायालयाने न्यायाची बूज राखताना हे स्पष्ट केलेलं आहे की ज्यांनी ज्यांनी कायदा हातात घेतला, ज्यांनी ज्यांनी हिंसाचार केला, त्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी। हे सगळं नीट आंदोलन जे झालं ते आंदोलन मागे घेण्याची एक अट म्हणून या झुरळ जनता पार्टीचं म्हणणं होतं की सगळ्यांविरुद्धच्या केसेस मागे घेतल्या गेल्या पाहिजेत, FIR मागे घेतले गेले पाहिजेत। सरकार तेव्हाही म्हणत होतं की जे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते त्यांच्याविरुद्ध खटले किंवा FIR तक्रारी मागे घेतल्या जातील, परंतु नक्की त्यांच्यामध्ये कोणत्या मुद्द्यावर सहमती झालं ते कळू शकलं नाही। कारण सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही, म्हणजे उपोषण सोडताना सरकारने स्पष्ट केलं की शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध तक्रारी मागे घेतल्या जातील, पण तरी देखील सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांविरुद्धचे खटले तक्रारी मागे घेतल्या हवेत असं वक्तव्य केलं। आणि बाकी जे पार्टी करणारे सौरव दास आणि रांका वगैरे, जे सगळे आशुतोष रांका वगैरे जे आहेत, त्यांचं तर म्हणणं होतं हिंसाचार करो अथवा न करो तक्रारी मागे घ्यायला पाहिजेत, कारण सरकारने या विद्यार्थ्यांना हिंसाचार करायची वेळ आणली। आणि तेवढ्यावरच न थांबता त्यांनी पुन्हा सरकारच्या प्रतिनिधींची, म्हणजे मंत्र्यांची भेट घेतली की तुम्ही कबूल केलं पण तुम्ही हे करत नाही आहात, फक्त बिहार आणि आसामनी खटले तक्रारी मागे घेतल्या, बाकीच्या राज्यांमध्ये हे व्हायला पाहिजे, या राज्यात होत नाही आहे, त्या राज्यात होत नाही आहे। आता महाराष्ट्रानेही तक्रारी मागे घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि साहजिकच आहे, त्यामुळे त्याच्याविरुद्ध लोक न्यायालयात गेले की याला काय अर्थ नाही की तुम्ही हिंसाचारही करणार, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसानही करणार, पोलिसांनाही मारणार। अशी चर्चा आहे की 400हून जास्त पोलीस जखमी झाले आणि आंदोलकांना मार बसला, मार खावा लागला, त्यांची संख्या 70-75 असावी। कदाचित हे आकडे वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळ्या पद्धतीने सादर केले जाऊ शकतात। मी जो ऐकला त्याच्याबद्दल सांगतोय विथ कॅव्हिएट की कदाचित हा आकडा दुरुस्त होऊ शकतो, कारण काय आहे, सध्या वातावरण एवढं तापलं की प्रत्येकजण स्वतःच्या सोयीची आकडेवारी प्रसिद्ध करत आहे। पण तरी देखील मी ऐकलेल्या आकडेवारीनुसार पोलिसांची संख्या जास्त आहे। आणि हे सगळं होत असताना संसदेत आज चर्चा सुरू आहे। प्रियंका गांधींनी काय मोठा मानवतेचा कळवळा दाखवत कसे काय हल्ले होऊ शकतात, पॅलेट गनचा वापर होतो, AK-47चा वापर होतो। बाय द वे सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याबद्दलही भूमिका घेतलेली आहे। त्यांनी राज्यांना सोमवारपर्यंत अहवाल द्यायला सांगितलं आहे की या सगळ्यामध्ये पोलिसांनी जर काही अतिरेक केला असेल, अतिरिक्त बळाचा वापर केला असेल, गरज नसताना बळाचा वापर केला असेल तर त्याबद्दलचेही अहवाल आमच्याकडे सादर करा। जर पोलिसांनी काही चुका केल्या असतील तर त्यांचाही हिशोब केला जाईल, कारण जर कायद्याबाहेर वर्तन कोणाचं असेल तर त्याची चौकशी होणं स्वाभाविक आहे। सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की जे 18 वर्षाखालचे आहेत आणि ज्यांच्या विरुद्ध गुन्हे नाही आहेत यापूर्वी, त्या सगळ्यांची सुटका करण्यात यावी, त्यांना पकडून ठेवू नये, कारण ते ज्युव्हेनाइल जस्टिसच्या अंडर येतं आणि पहिलीच वेळ म्हणून त्यांच्याकडे कदाचित बघता येऊ शकतं। पण ज्यांच्याविरुद्ध गुन्हे आहेत, ज्यांनी हिंसाचार करतानाचे व्हिडिओ आहेत, हा सगळा पुरावा जमा करून ठेवा, जपून ठेवा, त्याचा अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेता येऊ शकेल। कायदा असं म्हणू शकत नाही की चला तुझ्यावर अन्याय झाला म्हणून तू हिंसाचार केलास आणि तुला माफ आहे। आणि त्यामुळे आज ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे। मुद्दा फक्त एवढाच आहे की सरकार या बाबतीत काय करणार आहे, कारण सरकार कधी सद्गुण विकृती, कधी नाही, भाजपचं सरकार बरेचदा सद्गुण विकृती दाखवतं आणि शेतकरी आंदोलनातही त्या धुमाकूळ घालणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध फारशी काही कारवाई झालेली नाही आणि म्हणून ती भीती आहे। महाराष्ट्रात तर सद्गुण विकृती कळसुबाईवर पोचलेली आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रातले गुन्हेगार असतील किंवा ज्यांनी अशा प्रकारे कायदा तोडला असेल त्यांना काही होत नाही, हा अनुभव आहे, साधारणतः अनुभव आहे। किंवा खटले वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात असा देखील अनुभव आहे।
हे खरं आहे की राजकीय आंदोलनामध्ये विद्यार्थी सहभागी होतात तेव्हा अनेकदा त्यांच्याकडनं कायदेभंग करणारं वर्तन घडतं, पण विद्यार्थी दशेमध्ये अनेक जण मार खातात. परवाच एका कार्यक्रमात अशीच विषय चालू होता, तेव्हा विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनीही भाजपाचं सरकार असतानाही शिवसेनेविरुद्ध आंदोलन केलं म्हणून पोलिसांच्या हस्ते मार खाल्ला होता. तेव्हा अर्थात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचे अतिशय निष्ठावान कार्यकर्ते मंत्री होते आणि भाजपा कशा प्रकारे शिवसेनेचं दमन करतो याच्याविरुद्ध ते तक्रार करण्यात ते आघाडीवर होते 2014 ते 2017चा काळ. आणि त्यामुळे अशा घटना घडलेल्या आहेत. आणि मार खाल्लेल्यांमध्ये तर कदाचित कार्यकर्ते असताना देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे सगळ्यांनी, संघ किंवा विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असताना पोलिसांचा लाठीचार्ज झेलला असेल, सहन केला असेल, तुरुंगवास भोगला असेल. अशा गोष्टी सहन करूनच कार्यकर्ते नेते बनतात. तिथे जर तुम्ही आम्ही येऊन वाटेल ते करणार आणि तुम्ही मात्र हात लावायचा नाही आणि तरी आम्हाला नेते म्हणायचं, अशा गोष्टी चालू शकत नाहीत. मुद्दा असा आहे की सरकार या सगळ्या आंदोलकांविरुद्ध करायची गरज नाही आहे. याच्यात मला खास करून 2 कॅटेगरी दिसतात. काही जे त्यातले धटिंगण होते ते कोणीतरी 10 वर्षापूर्वी पोलीस भरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं नाही, कोणाचं रेल्वे बोर्डाच्या परीक्षेत सिलेक्शन झालं नाही. मी मान्य करतो तेव्हाही काहीतरी भ्रष्टाचार झाला असेल, कारण या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप भ्रष्टाचार होता, असतो. कदाचित तो काँग्रेसच्या काळात असेल, कदाचित भाजपच्या काळात असेल आणि ही गोष्ट खरी असेल. पण त्याचा राग तुम्ही 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 7 वर्षांनी येऊन आपलं नासधूस करायची, नुकसान करायचं, असे जे पैलवान कॅटेगरीचे लोक आहेत ज्यांचा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतोय की पोलिसांवर दगडफेक करतायत, तुफान दगडफेक झाली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. दुसरी कॅटेगरी आहे ज्या स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे सावित्रीच्या लेकी म्हणवणाऱ्या पुरोगामी मुली आणि मुलंही जे अश्लील आणि बिभत्स कमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी करत होते, त्यांच्याविरुद्धही कारवाई व्हायला पाहिजे. कारवाई झाली नाही ठीक आहे, शिक्षा नाही झाली तरी चालेल, पण त्यांना पोलीस चौकीत 10 वेळा जाऊन हजेरी द्यायला लागली पाहिजे. त्यांच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरेंना उतरायचं असेल तर त्यांनी आंदोलन करावं, त्यांचं स्वागत आहे. पण ज्यांनी अशा गोष्टी केलेत, एक पातळी सोडून ज्यांनी वर्तन केलं आहे, त्या सगळ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. सरकार त्याबाबत मी म्हणेन की घायल हू इसलिए घातक हू अशा अवस्थेत आहे. आणि त्यामुळे सरकार सुरुवातीला असं करेल की आम्ही FIR घेऊ मागे आणि आंदोलन शांत करेल, कारण केंद्र सरकारला हे अधिवेशन चालवायचं आहे, अधिवेशनात महत्त्वाची विधेयकं पारित करून घ्यायचे आणि मग हे सगळं करता करता हळूच कोणतरी न्यायालयात जाऊन हे प्रकरण तडीस लावेपर्यंत तिकडे खेचेल, न्यायालय निर्णय देईल आणि मग सरकार म्हणेल आता आमच्या हातात काही नाही, न्यायालयाचा निकाल आहे. त्यांना आंदोलन करायचं आहे, त्यांनी पुन्हा आंदोलन करा. एकदा आंदोलनातली हवा गेली, एकदा ती वाफ कोंडलेली असते, ती बाहेर येताना वेगाने येते. एकदा ते संपलं की मग पुन्हा आंदोलन करणं सोपं नसतं. पण या झुरळ जनता पार्टीच्या लोकांनाही हे कळायला हवं. आंदोलन करणं सोपं असतं, त्याच्यातनं राजकीय संघटन उभं करणं अवघड असतं. पण अर्थात त्यांना जर राजकीय संघटन उभं करायचं असेल, देशात प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहेच, त्यांना जर विरोधी पक्ष आणि नंतर भविष्यात कधीतरी सत्ताधारी व्हायचं असेल तर त्यांच्यासाठीही मार्ग खुला आहे. मेहनत करावी लागेल, कायदेशीर लढाई लढावी लागेल, रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, पण कायद्याच्या चौकटीत राहून तरच कधीतरी सत्ता मिळेल. हाच सत्तेचा एकमेव मार्ग आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.